साठी आपण अनेक तास या ठिकाणी बसलो आहोत. श्री पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव ज्यांचे आत्ताच आपण विचारायचे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आणि राज्यसभेचे आमचे सहकारी रामदास आठवले, योगेंद्र जाधव, महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांचे या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष सभापती ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत ते प्रतापसिंह जाधव यांचे सगळे कुटुंबीय, त्यांच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात या ठिकाणी आलेले लोकप्रतिनिधी बंधू भगिनींनो, आजचा हा सोहळा एक आगळा वेगळा सोहळा आहे. मला आठवतंय असाच सोहळा या गावात मी एकदम बघितलं होतं. वि. स. खांडेकर यांचा गौरव कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यशवंतराव चव्हाण होते आणि यशवंतरावजींनी एकंदर लोकांची उपस्थिती आणि वि. स. खांडेकरांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेली आस्था ही बघून त्यांनी एक वाक्य टाकलं होतं की आज पंचगंगेला अनेकदा पूर येतो हे माझ्या पाहण्यात आहे, पण कोल्हापुरामध्ये या सत्काराच्या निमित्तानं लोकगंगेचा महापूर आज या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि नेमकं तेच चित्र डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या या सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. पुढारी ही एक संस्था आहे. गेले अनेक वर्ष कोल्हापूरचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये मोलाची काम करण्याची भूमिका ही फुलांनी घेतली. मला आठवत आहे मी राजकारणाच्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला कोल्हापूरला येत असे त्यावेळेला पुढारीकरांच्याकडे जाणं, त्यांचे विचार ऐकणं, त्यांच्या लेखाबद्दलची चर्चा करणं याचा एक आगळा वेगळा आनंद हा मला घेता आला. गौकर जाधव एक अभित वेगळं व्यक्ती होतं. सत्यशोधक चळवळ हा महाराष्ट्राचा एक वंदनीय विचार होता. महात्मा ज्योतिबा फुले असोत, जेजे असोत, जवळकर असोत, माधवराव वागल असोत, या सगळ्या लोकांनी या चळवळीला एक प्रकारची शक्ती दिली आणि गौकर जाधवांनी आपल्या लेखणीने ही चळवळ आणि त्याच्या मागचा विचार हा खेड्यापाड्याच्या तरुण लोकांच्या पर्यंत पोचवण्याच्या संबंधित ऐतिहासिक काम केलं. हा महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात एक महत्त्वाचा भाग आहे
आणि आनंद आहे की त्यांचीच विचाराची परंपरा, त्यांची पुढची पिढी आज या ठिकाणी गेले 50-60 वर्ष उत्तम रीतीने करतात. उदाहरणी एकेकाळी कोल्हापूरचं फर्स्ट होतं. काही गावांचा आणि वर्तमानपत्रांचा घनिष्ठ संबंध हा तुम्ही सोलापूरला गेलात, सोलापूर समाज, तुम्ही नाशिकला गेलात तर त्या ठिकाणी गावकरी, असे अनेक गाव आहेत. त्या गावांची निधी असा वृत्त होतं. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये लोकप्रिय झाली. पण पुण्याली याची सुरुवात ही जरी इथं झाली असली, कोल्हापुरात झाली असली, तर त्याचा वाचक आणि त्याचा प्रसार हा कोल्हापूरचा सीमित नव्हता. तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज तुम्हाला बघायला मिळतो. तुम्ही औरंगाबादला जा, तुम्ही मुंबईला जा, तुम्ही नाशिकला जा, कुठेही तुम्ही राज्यामध्ये जा, सकाळी उठल्यानंतर आज पुण्यारी हा आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून हा जो पुण्याचा निर्णय इथून झाला गेला, हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं ऐतिहासिक काम प्रतापसिंह जाधव, आणि मला आनंद आहे की त्यांची पुढची पिढी डॉक्टर योगेश जाधव आणि अन्य घटक पुढे निघत आहेत. आणि हा विचार जतन करण्याच्याबद्दल जे जे काही करणं शक्य असेल ते या ठिकाणी करतात. आज एक महाग्रंथ, त्यांची अनेक भाषणं सिंहासनमधनं प्रसिद्ध झाली. आणि मला सांगितलं असतं त्यांनी की मी जे काही लिहिलं ते मी सिंहासनमध्ये प्रसिद्ध करणार आहे. मी त्यांनी सांगितलं की तुमचे सगळे लेख असतील तर माझ्यावर टीकाची फळी करणारे लेख हे नक्कीच येत असते. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, एखादी गोष्ट पचली नाही तर स्वच्छ त्याच्यावरची आपली मतं ही या ठिकाणी व्यक्त करतात. आणि सिंहायन वाचल्यानंतर त्याचे काही लेख असे की माझ्यावर सुद्धा तशी प्रेमाची टीका करण्याच्यामध्ये त्यांनी कधी कंजूसी केली नाही. मुक्त हस्ते त्या संबंधीचं ठिकाण आज त्या ठिकाणी. पण सिंहायन हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या काळाचा इतिहासाचा लेखाजोखा आहे. ते बोलत असताना सांगितलं की सियाचीनला गेलो, ते सियाचीनला गेले, त्यांनी हॉस्पिटल काढलं. मला सांगायला आनंद होतो या देशामध्ये सियाफेमला जाणारा पहिला संरक्षण मंत्री मी होतो. ते सियाचन 20,000 फुटावर -20 टेम्परेचर चालताना एक फलांग चालायचं असेल तर कमीत कमी त्याला अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ गुडघ्याचा बर्फ आणि असंच त्या ठिकाणी. आणि तुम्ही गेलात तर आपले सैन्य जवान ते त्या ठिकाणी असतात आणि पलीकडे पाकिस्तानचं सैन्य हे उभं राहिलेले असतं. मला आठवतं आहे मी तिथे गेल्याच्या नंतर सुदैवानं त्या दिवशी जे काही जवान होते ते जवान महाराष्ट्र राईफल इन्फंट्री, बेळगाव, कोल्हापूर, सातारा,
सांगली या सगळ्या भागातले. आणि जर त्यांना कळलं की मी आणि काही लोक आलेले होते चाचणी दिल्या, त्यांनी बसण्याच्या ठिकाणी दिल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य लोकांच्या होते. पण अतिशय यातनाला त्यांना द्यावं लागतं. -20 टेम्परेचरला पायाचे बोट ही फुटतात, चालणं अवघड असतं. आणि अशा प्रकारे वैद्यकीय सेवा नसेल तर जवानाला सुद्धा राहणं कठीण होतं. हे दुखलं पुजारीकरांनी लक्षात घेतलं. आणि अभिमानाची गोष्ट आहे की तुम्हा लोकांच्या मदतीनं त्यांनी तिचं हॉस्पिटल काढलं आणि आज तिथल्या जवानांना वैद्यकीय मदत ही घेण्याच्यासाठी कुठलीही अडचण आज त्या ठिकाणी येत नाही. हे पुजारीकरांचं कर्तृत्व सैन्य दलाच्या अनेक लोकांना माहिती आहे. हा प्रसंग आजचा एक आनंदाचा प्रसंग आहे. मी त्याच्यामध्ये अधिक बोलायला वेळ घेऊ इच्छित नाही. आणि त्याचं कारण असं आहे की इथले जे प्रश्न लोकांच्या जिव्हाळ्याचे आहेत त्यासाठी पुजारीचं योगदान हे कधी विसरू शकत नाही. ऊसाची किंमत असो, अन्य प्रकार असो, सीमा भागाचा बेळगावचा प्रश्न असो, जिथं जिथं समस्या आहेत, संघर्ष आहेत, लोकांच्यात अस्वस्थ तिथं पुजारी जाऊन पोचतोय. आणि त्यामुळं साहजिकच आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांनी एक स्थान आपलं कोरलेलं आहे. मला आठवतंय राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री असताना मी राजीव गांधीला घेऊन पुजारीकरांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आणखीन काही कार्यक्रमाला माझी उपस्थिती होती. आणि त्या प्रत्येक वेळेला एकच गोष्ट बघायला मिळाली की नवीन लोकांना एकत्रित करून आपल्या विचाराचा विस्तार वाढेल कसा याची काळजी ही पुजारीकरांनी नेहमीच घेतली. आणि त्यामुळं आज हे लोकभक्त महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या अंतःकरणामध्ये ठसा निर्माण करणारं हे झालेलं आहे. मला आनंद आहे की ते करण्याच्यासाठी जे कष्ट प्रतापसिंह दादांनी केले आणि त्यांचे बाकीचे सहकारी सध्या जे काही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत आणि त्यामुळं त्यांचं अभिनंदन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. जे महत्त्वाचे प्रश्न येतात त्यावेळेला पुजारी हा तुमच्या पाठीशी आहे हा एक विश्वास पुजारीने गेले अनेक वर्ष दिला. आणि त्यामुळं त्यांच्यामार्फत हे काम अखंड चालू. हे काम करण्याच्यासाठी प्रतापसिंह दादांना उत्तम शक्ती आणि आरोग्य मिळावं आणि हे व्रत पुढे नेण्याच्यासाठी योगेश आणि त्यांच्या सहकार्यांना यश मिळो एवढीच प्रार्थना आज मी या ठिकाणी करतो. वेळ फार झालेला आहे. पांढरा रस्सा आणि लाल रस्सा वाद बघतोय त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.